नमस्कार मंगळवेडेकर. आज आपण भेटतोय वारी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सतीश दत्तू दादा यांना. तर दादा, मंगळवेढा आणि पन्हाळा असे तुम्ही एक सायकल रॅली काढलेली आहे शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ. तर त्यामागचं काय नियोजन आहे आणि तुमच्या अशी आपल्या वारी परिवाराच्या काय अशा भावना आहेत ज्या की तुम्ही ही सायकल रॅली त्यांच्या सन्मानार्थ काढताय? आमची वारी परिवार सायकल क्लब म्हणून एक क्लब आहे. त्याच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही एक राईड आयोजित करतो. ह्याच्या अगोदर रायगड, मंगळवेढा रायगड, मंगळवेढा बानूरगड, मंगळवेढा वडबुद्रुक अशा वेगवेगळ्या राईड आम्ही आयोजित केलेल्या आहेत. तर आता ह्या दिवाळीच्या भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तारखेला आमची राईड मंगळवेढा ते पन्हाळा, 24, 25, 26ला समारोपाचा कार्यक्रम पन्हाळगडावर आहे. तर ही जी राईड आयोजित केलेली आहे ती शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक जे धोरण होते ते धोरण काय होते आणि आजच्या शासनानं छत्रपती शिवाजी महाराजाच्या शेतीविषयीचे धोरण होते त्याचे जर अवलंबन केले तर शिवाजी महाराजांचं जे धोरण होतं शेतकऱ्याने कुठल्याही पद्धतीने खचून जाऊ नये, त्यांचे जे कर होते त्यांना शेतकऱ्यांना जी मदत करण्याची जी शिवाजी महाराजांची जी नीती होती ती चालू प्रशासनाने त्याचा अवलंबन करावे, त्या पद्धतीने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी आम्ही ही 210 किलोमीटरची सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे. ती रॅली 24 तारखेला इथून निघणार आहे. तिचा पहिला मुक्काम मिरज या ठिकाणी आहे, त्यानंतर दुसरा मुक्काम पन्हाळ्यावरती आणि तिसऱ्या दिवशी जे शेतकरी बांधव आहेत पन्हाळ्यावरचे त्यांना तिथं यथोचित त्यांचा मान सन्मान करून त्यांना मार्गदर्शनपर पत्रके जी आम्ही छापलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयीचं धोरण या संदर्भात, त्याबरोबर पन्हाळगडावरचे आपले ज्यांनी पराक्रम केला असे वीर बाजीप्रभू देशपांडे असतील, परत वीर शिवा काशीद असतील, यांच्याविषयी आजच्या तरुणांना माहिती व्हावी याचा देखील उल्लेख आम्ही त्या पत्रकामध्ये केलेला आहे आणि पन्हाळ्याबद्दलचीही माहिती आम्ही त्यात विस्तृत स्वरूपात ही केलेली आहे. हा जो सर्व खटाटोप आहे तो शेतकऱ्यांच्या ध्येय धोरणाविषयीचा आहे.